विसट्टकन्दोट्टदलानुयारं सुलोयनं छन्दसमानतुण्डं घोनाजियं चम्पयफुप्पसोऽहं तं गोमटेशं पनमामि नित्यं तं देवदेवं पनमामि नित्यं। पंचपरमेष्ठी भगवान की, द्वादशांग जिनवानी माता की, चारित्र्य चक्रवर्ती मुनिकुल पितामह धर्म साम्राज्य नायक योगींद्र चूड़ामणि 20वीं शताब्दी के प्रथम आचार्य भगवान श्री शांति सागर जी मुनि महाराज की, दीक्षा गुरु शांतमूर्ति वात्सल्य रत्नाकर गुरुवर आचार्य भगवान श्री सन्मति सागर जी मुनि महाराज की, परम पूज्य आचार्य भगवान श्री विद्यासागर जी मुनि महाराज की, परम पूज्य आचार्य वर्य श्री वर्धमान सागर जी मुनि महाराज की, परम पूज्य निर्यापक श्रमण मुनिवर श्री धर्मसागर जी मुनि महाराज की, अहिंसा परमो धर्म की। आज मकर संक्रांती आहे ना। आज तिळगुळ घ्या आणि कडू बोला, काय म्हणता आपण, गोड बोला. परंतु ही एक फॉर्मॅलिटी बनून राहिलेली आहे. सण वार उत्सव ह्या ज्या गोष्टी ज्या कारणास्तव मानवीय जीवनामध्ये संचरित झाले, त्यांचा मूळ उद्देश, त्याची संकल्पना आणि जीवनामध्ये त्याचा पडणारा प्रभाव या सगळ्या गोष्टींचा झालेला आहे आज अभाव. फक्त आता त्या गोष्टी फॉर्मॅलिटी म्हणून एक औपचारिकता म्हणून राहिलेल्या आहेत. जसं उदाहरणार्थ इथं दिसतंय का समोर, हे काय आहे म्हणा, हे काय आहे म्हणा, म्हणा बोला की शेट्टी साहेब बोला, काय आहे हे? गुलाबाचं झाड आहे. कसलं? त्याची प्रतिकृती झाडासारखी आहे, त्याच्यावरती दिसणारी फुलं खरंच फुलासारखी भासतात, परंतु त्याच्यामधून कधीही सुगंधीचा लाभ होऊ शकत, जीवन त्याच्यापासून कधीही दरवळणारं. म्हणून आज एक तुम्हाला ऐकायचं एक काम सांगणार आहे. मागं पण बहुतेक आलो होतो त्यावेळेला सांगितलं होतं. आज एक ऐकायचं आहे तुम्ही यूट्यूबला. पंकज उदास यांचे भाऊ आहेत मनहर उदास, त्यांची एक गझल ऐकायची. कल भी मन अकेला था आज भी अकेला है, जाने मेरी किस्मत ने कैसा खेल खेला है. त्याच्यामध्ये 2 पंक्ती येतात. ढूंढते हो तुम खुशबू कागजी गुलाबों में. काय म्हणतात ते? हे मगाशी सहज बघितल्यावर मला ते आठवण झाली. ते म्हणतात ढूंढते हो तुम खुशबू कागजी गुलाबों में, प्यार सिर्फ मिलता है आज कल किताबों में. आज प्रेम, संवेदना, माणुसकी, आपुलकी, जिव्हाळा ह्या सगळ्या गोष्टी फक्त पुस्तकामध्ये परिभाषित राहिलेल्या आहेत, पुस्तकामध्ये लिहिलेल्या मिळतील, पण प्रॅक्टिकली आता त्याचं प्रमाण फार कमी झालेलं आहे. म्हणूनच आज जे संक्रांतीच्या निमित्तानं आपल्या या मंदिरामध्ये महिला मंडळाने जो कार्यक्रम आयोजित केलेला होता, त्याचा विषय पण फार सुंदर होता. तो विषय मला ऐकता आला नाही, परंतु त्याची रूपरेषा, त्याचं शीर्षक होतं घरातलं घर पण हरवत चाललं. हेच होतं ना, घरातलं का बरं, का हरवत चाललंय? महाराज तुम्हाला इथं सांगायला आणले, विचारायला आणलेलं काय आहे ते सांगा आणि मोकळं व्हा बघू. का हरवा लागलंय, का सापडा लागलंय? हां, तुम्हाला काय सांगायचं ते सांगा आणि मोकळं व्हा बघू. घरातलं घर पण हरवत चाललंय, याचं कारण काय? याचं कारण आहे, हा तुम्ही बरोबर उत्तर सांगत आहात, याचं कारण आहे की आजच्या माणसाचा जो दृष्टिकोन आहे तो फक्त भौतिकवादी झालेला आहे. अन्न वस्त्र निवारा आणि आपल्या व्यक्तिगत गरजांची पूर्तता करणे आणि ज्या घरात राहतो त्या घराची फक्त एक भौतिक ज्या सेवा सुविधा आहेत, एक
ज्याला आपण मूलभूत सुविधा म्हणतो, अन्न वस्त्र निवारा इत्यादी, तेवढ्या मी भागवलो म्हणजे मोकळा झालो. पण त्या घरात असणाऱ्यांच्या काय संवेदना आहेत, काय अपेक्षा आहेत, काय भावना आहेत आणि त्यांच्या वास्तविक जीवनाच्या उत्क्रांती संबंधी काय माझं कर्तव्य आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा जवळजवळ सगळ्यांनाच विसर पडलेला आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये एक कवी होऊन गेले, मंगेश पाडगावकर. कोण ते? एका ठिकाणी म्हणतात, घर कसं असलं पाहिजे. ऐकायला लागलंय सगळे? यानी हो बाबाईन येवाक बेडता यान टांके, असं काय नाही ना. मी लवकर सोडणार आहे, कारण घड्याळ सांगा लागलं. एकदा असेच एक वक्ते आले होते, त्यांचं व्याख्यान फार चांगलं झालं, सगळं झालं. व्याख्यान झाल्यावरती त्यांचा सत्कार केला, जसा आता तुम्ही दातारांचा केला. सत्कार केल्यानंतर त्या सत्काराची रूपरेषा त्यांनी पाहिली तर ते वक्ते अचंबित झाले, कारण त्यांच्या गळ्यामध्ये 2 हार घातले होते. सत्कार करणाऱ्यांनी किती हार घातले होते? त्यात पण एक वैशिष्ट्य होतं की एक हार मोठा होता, एक लहान होता. त्यांनी सत्कार करणाऱ्यांना, आयोजकांना विचारलं की असं का केला हो तुम्ही, माझे 2 सत्कार केला, 2 हार घातला, त्यात पण एक लहान हार एक मोठा हार, असं का बरं? तर त्यावेळेला सत्कार करणाऱ्यांनी सांगितलं, तुमचं व्याख्यान फारच सुंदर झालं म्हणून लहान हार घातलाय, पण तुम्ही वेळेवर सोडला म्हणून मोठा हार घातला. मोठा हार कशासाठी आहे? वेळेवर सोडला. वेळेचं भान असणं फार गरजेचं आहे. तर मंगेश पाडगावकर नावाचे एक सुंदर आणि अत्यंत विचारशील कवी आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. ते म्हणतात, घराची संकल्पना त्यांनी मांडली. घर म्हणजे नेमकं काय? घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती. भिंती आहेत ना या सगळ्या, हे एक स्ट्रक्चर आहे, हा एक ढाचा आहे, हा एक साचा आहे. घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. काय म्हणतात ते? म्हणा, घर असावे घरासारखे, नकोत नुसता भिंती आहेत. त्या भिंतीला काय अर्थ? भिंती बोलतात का एकमेकांशी? महाराज, आज माणसं एकमेकांशी बोलत नाही आहेत. मोबाईलमध्ये डोळे इतके खुपसलेले आहेत की शेजारचा मरून जरी तिथं पडला तरी तिकडं लक्ष जायला तयार नाही आहे. बरोबर आहे का नाही सांगा? घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा. एकमेकांच्या प्रती प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, संवेदना, दुसऱ्यांचं सुख ते माझं सुख, दुसऱ्यांचं दुःख ते माझं दुःख, अशा प्रकारची संवेदना ज्या ठिकाणी आहेत त्या घराला खऱ्या अर्थानं घर पण आहे. घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती, त्या घरातून पिलू उडावे, दिव्य घेऊनी शक्ती. पिलू म्हणजे लहान मुलं. आत्ता काय व्हायला लागलेत पिल्लं? काय करायला लागलेत सांगा बरं? आता भरपूर शिकायला लागल्यात, भरपूर शिकायला लागलेले आहेत. आणि त्या शिक्षणाचा बेस पण असा आहे, CBSE पॅटर्न आहे. आज इंग्लिश मिडियमचा प्रभाव इतका वाढलेला आहे की जणू काय तो आमच्या देशाच्या संस्कृतीला मुजवून टाकणारा, विझवून टाकणारा, अशा प्रकारचं ते एक अकराळ विक्राळ भूतच बनलेलं आहे. आणि मग त्या CBSE पॅटर्नच्या शिक्षणामुळं आज त्या मुलांना आपला देश, आपला देव, आपला धर्म, आपली संस्कृती, आपले आचार विचार, आपले पूर्वज, आपला गौरवशाली ऐतिहासिक जो स्वर्णिम वारसा आहे त्या सगळ्या गोष्टीचा तीळ मात्रही परिचय नसल्यामुळे त्यांना आपल्या वास्तविक जीवनमूल्यांचा कोणत्याही प्रकारचा परिचयच प्राप्त होत नाही आहे. आणि याला जबाबदार ती मुलं. कोण जबाबदार आहेत? का बरं? का? कारण ज्या वेळेला शाळेमध्ये प्रवेश घ्यायचा असतो त्यावेळेला मुलांना शाळेच्या पलीकडं, शाळा या शब्दाच्या पलीकडं काहीच माहीत नाही आहे. शाळेमध्ये काय असतं, कशासाठी जायचं आहे, तिथं काय करायचं आहे, तिथून बाहेर पडत असताना काय करून यायचं आहे, त्यांना इतकंसं काहीच माहीत नाही आहे. पण कोणत्या शाळेत घालायचं, का घालायचं, कशासाठी घालायचं, या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची साकल्यपूर्ण बुद्धी आईवडिलांच्याकडं आहे. पण त्या बुद्धीला विवेकाची जर जोड नसेल तर आज अंधानुकरण करत आपण जे करतो आहोत त्याच्यासाठी हे कविता मी पूर्ण करणारच आहे. चालेल ना थोडा वेळ? जबरदस्तीनं सांगू नका, खरोखर सांगा. आपल्या मराठी साहित्यिकाने एका ठिकाणी म्हटलं, गेले सांगून ज्ञानी, माणसा परास मेंढर बरी. म्हणा म्हणा आता तुम्ही सगळे म्हणा म्हणा म्हणा. गेले, हां पुढं. हे कोणासाठी म्हणा लागले त्यांनी? का असं म्हटलं सांगा बरं महाराज? आणि का वर आला का तुम्ही? नाही, मेंढरं कळपात राहतात, माणसं सुद्धा आता कळपानच बसल्यात. पण सगळ्या मेंढ्या खाली मान घालून चालायला लागल्यात. जणू काही त्यांनी इर्यापत समितीचा निर्तिचार पालन करण्याचा संकल्पच घेतलेला आहे.
आणि पुढची मेंढी जर खड्ड्यात पडली, डबऱ्यात पडली, तर मागच्या मेंढ्या सावध होत नाहीत. एकावर एक धडाधड ते कोसळत जाणार, सगळे मरून जाणार. म्हणून गेले सांगून ज्ञानी माणसा परास. तसं आज अंधानुकरण चाललेलं आहे. या सगळ्या गोष्टीसाठी एक शास्त्रीय शब्द येतोय, अंधानुकरण, देखादेखी. त्याचा रिझल्ट काय आहे, त्याचं भविष्य काय आहे, त्याच्यातून निष्पन्न काय होणार आहे आणि त्याच्या माध्यमातून जे पुढं माणसाचं जीवन निर्माण होणार आहे त्या सगळ्याचं रूप काय असणार आहे याचा विचार न करता फक्त शेजारच्याचा पोरगा तिकडं चालला आहे, माझा पण गेलाच पाहिजे. घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. त्या घरातून पिलू उडावे दिव्य घेऊन शक्ती. त्या घरातून उडावे म्हणजे काय, त्यानं उन्नती करावी, त्यानं उत्तुंग भरारी घ्यावी. त्या घरातून पिलू उडावे दिव्य घेऊन शक्ती, त्याने घ्यावी गगन भरारी, पण उंबरट्यावर भक्ती. त्याने घ्यावी गगन भरारी. पण आज ही सगळी पिल्लं शिक्षण घ्यायला लागली. पुणे, मुंबई, बेंगलोर, नोएडा, गुडगाव आणि त्याच्या पलीकडे गेलं तर मग विदेशात. म्हातारा म्हातारी दोघं पडल्यात, कुजत पडले. अक्षरशः तुम्हाला एक प्रसंग सांगायचा म्हणला तर दिल्लीमध्ये घडलेली घटना आहे. मुलगा विदेशामध्ये राहत होता, म्हातारे आई वडील असहाय होते, वयस्क झाले होते, स्वतःची क्रिया स्वतः करण्या एवढे सक्षम नव्हते आणि एके दिवशी स्वतः घरामध्ये मरून गेले. 6 महिने झालं घराचं दार एकमेकांचं काय नुसतं बाहेर पडणे, अपार्टमेंट सिस्टम जे आहे एकमेकांच्या फक्त ते शेजारी राहण्यासाठी राहतात, पण शेजार धर्म राहिलेला. म्हणून घरातील घरपण हरवत चाललं आहे जे शीर्षक आहे आजच्या परिस्थितीला फारच मार्मिक आहे. आणि मग त्याच्यामध्ये त्या घटनेमध्ये असा प्रसंग समोर आला, मीडियामध्ये, इलेक्ट्रिकल मीडियामध्ये तो छापण्यात आला. त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की ते आई वडील मरून कित्येक महिने झाले असावेत, ज्या वेळेला त्या घराचा काही मागमूस, घरातल्यांचा कोणत्याही प्रकारचा हालचालीचा कोणता प्रसंग दिसत नव्हता. 6 महिन्यांनी कोणीतरी विचार केला आणि शेवटी दार उघडलं, फक्त हाडांचा सांगाडा राहिला होता. काय राहिला होता? सांगाडा राहिला होता. ज्या वेळेला संपर्क केला त्यांच्या मुलाला की बाबा तुझे आई वडील मरून गेलेले आहेत आणि ये चटकन. आता मरून जर गेलेच आहेत तर मी येऊन तरी काय करणार आहे, तुमचं तुम्ही अंत्यसंस्कार करा, काय खर्च येते तेवढं मी तुम्हाला काय ऑनलाईन का ऑनलाईन काय म्हणतात ते पाठवून देतो म्हटलं. त्या घरातून पिलू उडावे दिव्य घेऊन शक्ती. त्याच्याजवळ शक्ती असावी, शिक्षणाची शक्ती असावी, अन्यही चांगल्या चांगल्या संस्कारांची, विचारांची शक्ती असावी. त्याने घ्यावी गगन भरारी, पण उंबरट्यावर भक्ती. तो कुठंही असला तरी माझा देव, माझा देश, माझा धर्म, माझा परिवार, माझे समाज, माझं कर्तव्य, ह्या सगळ्या बाबतीत त्याला सातत्यानं त्याच्या बुद्धीमध्ये स्मृतिकोश असला पाहिजे. नसेल तर काय अर्थ नाही. आणि आज घरातलं घर पण हरवण्याला मोबाईल आणि टी व्ही जितकं जबाबदार आहे हे आपण उत्तर दिलात ते बरोबर आहे, पण त्या सगळ्याला आणखीन एक कारण आहे, आजची शिक्षण प्रणाली. इंग्लिश मिडियमची शिक्षण प्रणाली जी आहे ती फार मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. कारण जॉनी लय अभ्यास केलाय तुम्ही. काय शिकायला लागली मुलं? पहिला भारताच्या प्राचीन गुरुकुलीन शिक्षण प्रणालीमध्ये माता पित्यांच्या बद्दल मातृपितृ देवो भवो, अतिथी देवो भवो इत्यादी सगळ्या गोष्टी शिकवल्या जायच्या. त्यांना जीवनमूल्य, मानवीय जीवनाचे कर्तव्य, राष्ट्रीय मूल्य ह्या सगळ्या गोष्टींचं शिक्षण देऊन महापुरुषांना घडवलं जायचं. भारतीय शिक्षण प्रणालीमध्ये महापुरुषांना घडवलं जायचं. आजच्या शिक्षण प्रणालीमध्ये शिकला सवरलेला नोकर तयार केला जातोय, पण त्या नोकराला इतकंच शिकवलं जातंय की तुला फक्त पैसे कमवायचे आहेत आणि चांगलं स्टेटस घडवायचं आहे, याच्या पलीकडं तुझं जीवन म्हणजे बाकी काही नाही आहे. असं शिक्षण दिल्यानंतर घरातलं घर पण हरवणार नाही तर काय करणार आहे सांगा? बोला लवकर बोला, काय होणार आहे? हरवणार आहे. मग काढता इंग्लिश मिडियममधनं उद्याच्या उद्या. आपल्या महाराष्ट्रामध्ये आणखीन एक कवी झाले चंद्रशेखर गोखले. येताना विचार करत येतो तो काय सांगायचा आता जाऊन अचानक, पण जात्यावर बसल्यावर गुरुदेवांची कृपा आहे. चंद्रशेखर गोखले स्मरणात येत आहेत. त्यांनी एक चारोळी लिहिली एका ठिकाणी. आजच्या तुमच्या विषयाला अनुसरून आहेत. ते आहेत काय वक्ते आहेत का गेले असावेत, त्यांचं हे पुढं काही काम असेल. परंतु त्या चंद्रशेखर गोखलेने एक सुंदर चारोळी लिहिली. ते म्हणतात, इमारत बनायला वेळ लागत नाही, घर बनायला वेळ लागतो. काय म्हणतात? इमारत बनायला वेळ लागत नाही. हा स्ट्रक्चर जो आहे, ढाचा जो आहे त्याला वेळ लागत नाही आहे.
इंजिनियर्सनी जर मनात आणलं, तुम्ही पैसा वेळेत उपलब्ध केला आणि मनुष्यबळ धनबळ सगळं असेल, तर ही इमारत तुमची 2 आठवड्यामध्ये सुद्धा आत्ता जशी उभी आहे तशी उभी राहू शकते, त्याच्यापेक्षा कमी वेळातही राहू शकेल. आणि जर आपल्याकडं मानवी संसाधन नसेल, आर्थिक संसाधन नसेल, तर याला 2 वर्ष आणि 20 वर्षसुद्धा लागू शकतात. इमारत बनायला वेळ लागत नाही, घर बनायला वेळ लागतो. त्याच्यासाठी 2 जीवांचा खराखुरा मेळ लागतो. काय म्हणतात ते? इमारत बनायला वेळ लागत नाही, घर बनायला वेळ लागतो. त्याच्यासाठी 2 जीवांचा खराखुरा मेळ लागतो. मेळ पाहिजे. त्याच्यासाठी आपण आपल्या मुलांना आत्तापासून चांगलं शिक्षण देऊया. चांगल्या शिक्षणाची संकल्पनाच हीच झालेली आहे. इंग्लिश मिडियममध्ये मोठ्या स्टँडर्ड शाळेमध्ये आम्ही शिकवलो म्हणजे चांगलं शिक्षण आहे. परंतु एका विचारकांनी एका ठिकाणी सांगितलं की जो व्यक्ती, ऐकायला लागलाय काय, जो व्यक्ती मातेचं दूध पितो आणि मातृभाषेतून शिक्षण घेतो तोच मातृभूमीची रक्षा आणि सेवा करू शकतो. ही शिक्षणाची महिमा. मुळात शिक्षणापासूनच जीवनाची एक कलाटणी, जीवनाला एक दिशा प्राप्त होणार आहे. तर घरातलं घर पण जर हरवायचं नसेल, मुलांना शालेय शिक्षण योग्य प्रकारे भारतीय संस्कृतीला अनुसरून देण्याबरोबरच आपल्या घरामध्ये जर रोज मंदिरला तुमचं घर लांब असेल, मंदिरला पाठशाळेला पाठवणं जर शक्य होत नसेल, तर तुम्ही माता पित्यांनी घरातच पाठशाळेचे शिक्षक होऊन आपापल्या मुलांना तरी रोज एक 10 मिनटं तरी पाठशाळा शिकवा आपापल्या घरात. का अशक्य आहे? महाराज आम्हालाच काय येत नाही, त्यांना काय शिकवायचं हो? वेळ झालेला आहे. तर आपण सर्वांनी घरातलं घर पण हरवण्याऐवजी त्याला चांगल्या प्रकारे सारवण्यासाठी आपल्या संस्कारांना वाढवूया, आपल्या संस्कृतीला टिकवूया आणि त्याला वारसा म्हणून पुढच्या पिढीला देऊया. वेळ झालेला आहे. उर्वरित विषयावरती उद्या चर्चा करू. प्रवचनाची वेळ थोडीशी चेंज असेल, कारण इथं आम्ही जो प्रवास केलेला आहे तो फक्त काडगे मळ्यात येऊन राहण्यासाठी म्हणून नव्हे, तर आमच्या संघाचे जे फॅमिली डॉक्टर आहेत श्रीमान गौतम संजीव गुंडे यांच्या आग्रहास्तव, आपल्या सर्वांचा तर आग्रह आहेच, विशेष करून युवा सम्राट आणि कार्यसम्राट असणाऱ्या तुमच्या तरुण पिढीचा पण आहे, तुम्हा माता भगिनींचा पण होताच. परंतु लांबचा प्रवास झाल्यामुळं थोड्या आरोग्यासंबंधीच्या काही समस्या होत्या. त्यानिमित्तानं त्यांनी आग्रह करण्याऐवजी क्लिनिकली भाषेमध्ये एक प्रकारची ऑर्डरच दिली होती, यायला पाहिजे आणि ते करून घ्यायला पाहिजे. पाय वगैरेंचं फारच आता हे झालेलं आहे, घर्षण झालेलं आहे, म्हणून त्यासाठी थोडं ऐकावं लागलं. त्यांचं डॉक्टरांचं म्हणणं ऐकून संघानं पण त्या प्रकारे आचार्य वर्धमान सागरजी महाराजांनी पण तशीच आज्ञा केली होती. ह्या सगळ्याच गोष्टी आहेत. म्हणून प्रवचनाची वेळ थोडीशी विलंबानं होईल. तर प्रवचन उद्यापासून साधारणतः 4:15 ते 4:20 दरम्यान चालू होईल. त्याच्यापूर्वी प्रशांत सागरजी महाराजांचं होत राहील, म्हणजे 4:45 ते 3:50 दरम्यान चालू होईल. तरी वेळेत सर्वांनी यायचं. फासाचा जिथं प्रश्न आहे, येताना जरा पूर्वतयारी करून आला तर गेले लगेच फोडणी घालायचं, ते चालूच की मीटर. म्हणजे कसं मॅनेज करायचं ते सगळं आपल्या हातात आहे. तर आपण सर्वांनी त्या प्रकारे विचार करून, जर तुम्ही आलात तर आम्ही सांगणार आहे, नसेल तर आमचं काम आहेच, त्याची काही चिंता नाही. अहिंसा परमो धर्म की